अथ दुर्गा सप्तशती अध्याय 3 प्रारंभ ज्ञानम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम धूम दुर्गाये नमः. उदित सूर्यासमान दुर्गेची अंगकांती महान. आरक्त वस्त्र नेसोण उभी समोर राहतसे. रक्तचंदन स्तनी लेपिले मुंडमाळ गळा घातली. हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दावितसे. तीन नेत्र चंद्रकोळ भाळी मुकुट सुंदर. कमलासनी विराजित अभयमुद्रा करीतसे. ध्यानी ऐसे पाहुण केले देवी ते वंदन. ऋषी भक्ता लागुण कथा सांगती देवीची. पाहून दैत्य जैसे मेरू पर्वतावर. जलधारा वर्षती अपार बाण वर्षा तो असुर. करू लागे ते धवा श्रीदेवीचे सैन्यांचे हणन. दैत्य सेनापती चिक्षुर आपण महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीतसे. अनायास छेदिले बाण समूहास. अश्वसारथी ध्वज धनुष्य कापोण तिने काढिले. घेऊनी ढाल तलवार दैत्य धावे देवीवर. सिंह मस्तकी करोणी मार देवीवरी धावे तो. देवीच्या वामबाहीवर दैत्य मारी तलवार. तव ती तुटोनी भूमीवर पडे पाहते धवा. मग शूल घेऊणी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी. अति वेगाने देवीवरी शूल येऊ लागला. देवीनेही एक शूल फेकिला. शूल देखोण दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते. चिक्षुर महादैत्य त्यांचेही तुकडे होत. देवी शूलांचे अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले. पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत. गजावरी आरूढत युद्धा लागी सरसावे. शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी. शक्ती पडे भूमीवरी देखोणी क्रोध दैत्याते. क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तो तोडित. सिंह गजावरी चढत मारावया दैत्याते. सिंहे बाही पकडोन दैत्यासी भूमी पाडोन. पंजे त्यासी मारोन शिरधड केले बाजूला. उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारिला. करालही तैसाची मेला देवी हस्ते त्यारणे. उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत. बाष्फळ ताम्र अंधक मारले पहा देवीने. दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशा परी. शांती यावी पृथ्वीवरी देव कार्य करीतसे. उग्रास्य उग्रवीर्य महाहणू आदी दैत्यांचे हणन. त्रिशूले केविने करुण भूमी भार उतरला. दुर्धळ दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर. यर्वांशी यमनगर पाठविले त्या देवीने. पाहुणी सेनेचा संहार महिष रूप धरी महिषासुर. देवी सेनेत हाहाकार उडवितसे ते धवा. कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले. निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी. शिंगाने उचलोण पर्वत देवी सैन्यावरी फेकित. वृक्ष पाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा. महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण. त्यांच्या निश्वासे पाषाण गगनी उडोणी जाती ते. ते मागोणी परत देवी सैन्यावरी पडत. अपार हानी होत देवी सेनेची त्यावेळी. हे पाहुणे क्रोधित होई दुर्गा देवी तेथ. दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी. दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा. महिष रूप त्या गोणी देखा सिंह रूप धरितसे. महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेने त्यासी पकडिले. त्याने रूप पालटिले पुरुष रूप धरिले देखा. देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी. सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया. देवी तव अकस्मात सोंड कापणी टाकीत. पुन्हा महिषा रूप घेत महादैत्य ते धवा. महिष रूप घेवोण करी देवी सैन्याते हैराण. चंडिका हासे खदखदोण मधुपाणा ते करुणिया. शिंगाणे पर्वत उचलोणी देवी सैन्यावरी फेकोणी. देवी बाण समूहाने चूर्ण केले ते धवा. हासोणी देवी म्हणत जोवरी मी मधु पीत. तोवरी गर्जना करीत हर्ष करोण घेई तू. तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणांती. छिद्र घेवता गर्जती पहा आता निर्धारे. ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा. महादैत्यांते आडवा पाडिला पहा देवीने.
लत्ता प्रहार करुणी दैत्य पाडिला धरणी. शूले कंठ वेधोनी टाकिला पहा देवीने. महिषाचे कापिता शिर राक्षसी येई बाहेर. हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले. ऐशा परी महिषासुर मारिला देवीने असुर. दैत्य सैन्य हाहाकार करीत पळोनी गेले ते. प्रसन्न होऊनी देवगण पुष्पवर्षाव करती जाण. ऋषी म्हणे नृपा लागुण चरित्रे असे देवीचे. देवता ऋषी गणगंधर्व दुर्गेचे स्तवन करीत. अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते धवा. मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरागत. देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीयोध्याय समाप्त. स्वस्ति श्रीदा दुर्गा सप्तशती अध्याय 3 समाप्त.